टीम इंडिया तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जेव्हा आम्ही 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा मित्र हो, भारतीय क्रिकेट संघानं T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अगदी घवघवीत असं यश मिळालं. भारताची छाती पुन्हा एकदा अभिमानानं फुलून आली. हे यश मिळवणाऱ्या क्रिकेट संघाचं भारतभरच काय पण जगभरात सुद्धा कौतुक होत आहे. कौतुक करावे अशी कामगिरी या संघानं केलेली आहे हे निर्विवाद. पण या अलौकिक विजयानंतर एक घटना अशी घडली की त्यामुळं या क्रिकेट संघाची लाज काढली गेली. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि खेळ कधीही कुठल्या जाती धर्मामध्ये विभागला जात नसतो. पण अंतिम सामन्याच्या आधी आणि विजय मिळवल्यानंतर जे काही घडलं त्यावर एका माजी क्रिकेटपटूनं प्रचंड असा एक संताप व्यक्त केलेला आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, हेड कोच गौतम गंभीर आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनी फायनल सामन्याच्या आधी म्हणजे फायनल सामन्याच्या पूर्वी अहमदाबाद इथल्या म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम जवळ असलेल्या का हनुमानाच्या मंदिरामध्ये भेट दिली आणि हनुमानाचं दर्शन घेतलं. ठीक आहे, तसं पाहिलं तर यामध्ये काही आक्षेप घ्यावा असं सुद्धा काही नाही. पण यानंतर जेव्हा न्यूझीलंडवर भारतानं विजय मिळवला आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली त्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ICC चेअरमन जय शहा हे विजयाची ट्रॉफी घेऊन पुन्हा हनुमानाच्या मंदिरामध्ये गेले होते. आणि मग यावरूनच खासदार कीर्ती आझाद यांनी टीका केली. कीर्ती आझाद हे भारताचे माजी क्रिकेटर आहेत. 1983 मध्ये भारताने जेव्हा विश्वकप जिंकला होता ना त्या संघामध्ये हे कीर्ती आझाद होते. अनेक दशकापासून ते राजकारणातही सक्रिय आहेत. सध्या ते TMCचे खासदार सुद्धा आहेत. या कीर्ती आझाद यांनी एक पोस्ट केली. टीम इंडिया कॅप्टन सूर्यकुमार आणि जय शाह यांच्यावर अत्यंत कडक भडक भाषेमध्ये त्यांनी टीका केली. टीम इंडिया तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जेव्हा आम्ही 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा आमच्या संघामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असे अनेक धर्माची लोक होती. आम्ही ट्रॉफीला जन्मभूमी आणि मातृभूमी असलेल्या हिंदुस्थानमध्ये आणली होती. आता टीम इंडियाच्या ट्रॉफीला या सगळ्यात का आणलं जातंय? ही ट्रॉफी मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारामध्ये का घेऊन जात नाहीत असा सवाल या कीर्ती आझाद यांनी केला. ते पुढे म्हणतात, हा संघ भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. हा सूर्यकुमार यादव किंवा जय शहाचं कुटुंब नाही आहे. सिराज कधी ट्रॉफीला मस्जिदमध्ये घेऊन गेला नाही. संजू कधी याला चर्चमध्ये घेऊन नाही गेला. संजू सॅमसननं सामन्यामध्ये तर महत्वाची भूमिका निभावली आणि प्लेयर ऑफ द सिरीज सुद्धा तो ठरलेला आहे. ही ट्रॉफी प्रत्येक धर्मातील 1.4 अरब कोटी भारतीयांची आहे. कोणत्याही एका धर्माच्या विजयाचा उत्साह साजरा करण्याची ही जागा नाही. कीर्ती आझाद यांनी व्यक्त केलेला संताप नक्कीच अनाठा इतर नाही. अलीकडे बघा, कुठल्याही विषयामध्ये धर्म आणण्याचा एक प्रघातच पडलेला आहे. पुरोगामी शब्द तर फक्त कागदावर आणि भाषणापुरताच उरलेला आहे. क्रिकेटच्या संघामध्ये सर्व धर्माचे खेळाडू खेळत असतात आणि ते फक्त देशासाठीच खेळत असतात, कुठल्या धर्मासाठी तर नक्की नाही. त्यामुळं विजयाची ट्रॉफी घेऊन फक्त एकाच मंदिरामध्ये किंवा एकाच धर्माच्या मंदिरामध्ये जाणं यामुळे होणारी ही टीका चुकीची आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. पण खरं तर असं करण्याची काही गरजही नव्हती ना हो. आजवरही असं कधी झालेलं नाही. ICCचे चेअरमन हे सध्या जय शहा आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळं जे कधीच घडलं नव्हतं हे यावेळी का घडलं याचं उत्तर शोधायची सुद्धा गरज नाही. पण त्यामुळं जगज्जेत्या संघाची लाज काढली गेली. ज्येष्ठ क्रिकेटपटूकडूनच भलं बरं ऐकून घ्यावं लागलं. क्रिकेट संघात सर्व धर्माचे खेळाडू असताना विजयाची ट्रॉफी फक्त एकाच धर्माच्या मंदिरामध्ये घेऊन जाण्याबाबत या कीर्ती आझाद यांनी जो संताप व्यक्त केला आहे मित्रांनो, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? या ट्रॉफी घेऊन मंदिरात जाण्याच्या या प्रकाराबद्दल
तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.